शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय। पहिलीच बातमी निघते, सरकार खाणाऱ्याला महत्त्व देते पण पिकवणाऱ्याला नाही, शेतकऱ्यांचे हाल होत आहेत, शरद पवार यांची सरकारवरती टीका। पुढली मोठी बातमी निघते, सोयाबीन उत्पादक अडचणीत, सोयाबीनची हमीभावापेक्षा कमी किमतीत होते खरेदी, शेतकऱ्यांकडे सोयाबीन पडून। पुढली मोठी बातमी निघते, कपाशीला हेक्टरी 60,000, सोयाबीनला मिळणार 51,000 रुपये, खरीप पीक कर्ज वाटपाचे पीकनिहाय दर निश्चित। पुढली मोठी बातमी निघते, 1600 कोटीचं पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट, बँकांद्वारे खरीप हंगामासाठी होणार शेतकऱ्यांना कर्ज वाटप। पुढली मोठी बातमी निघते, पीक विम्याचा मार्ग मोकळा, विमा कंपन्यांना निधी वितरित, शेतकऱ्यांना मिळणार मदत, शासनाचा नवीन JR। पुढली मोठी बातमी निघते, आमच्या किडण्या गहाण ठेवून पीक कर्ज द्या, हतबल शेतकऱ्यांची बँकेकडे मागणी। पुढली मोठी बातमी निघते, मुंबईसह राज्यात आठवडाभर उन्हाळ्याच्या झळा, 6 मे पर्यंत उष्णतेची लाट, त्यानंतर अवकाळी पावसाची शक्यता। पुढली मोठी बातमी निघते, दुष्काळामुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीपोटी 2,000 कोटी निधी वितरणास मान्यता, शेतकऱ्यांना दिलासा। पुढली मोठी बातमी निघते, साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना 78,000 कोटींचं वाटप, केंद्रीय अन्न मंत्रालयाची माहिती। शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या। धन्यवाद।